different polynomials, classification of polynomials depending upon the number of terms and depending upon the degree. So first, depending upon number of terms, जर एखाद्या ह्याच्यामध्ये जर दोन टर्म एकच टर्म आहे तर त्याला आपण काय म्हणतो, मोनोमियल. एक टर्म असेल तर मोनोमियल. त्याच्यामध्ये डिग्रीचा आपला काय संबंध आहे की डिग्री कितीही असो, फक्त एक टर्म असेल तर मोनोमियल, दोन टर्म असतील तर बायनोमियल. दोन टर्म, सपोज 3x + 4, किती टर्म्स आहेत, 1 2, त्याला काय म्हणायचं, बायनोमियल. तर तीन असतील तर सर, सो ट्रायनोमियल. ट्रायनोमियल मीन्स सपोज 3x² + 4x + 5, 1 2 3, त्याच्यामध्ये टर्म्स किती आहेत, 3 आहेत, त्याला काय म्हणायचं, ट्रायनोमियल. सो देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ टर्म्स. हे झालं नंबर ऑफ टर्म्स. आता डिपेंडिंग अपॉन डिग्री. आता डिग्री म्हणजे काय सर, हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पॉलिनॉमियल. सिंपली म्हणजे सपोज 3x² + x + 4, तर या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे सर, तर आता ह्याचा पॉवर किती आहे, 2 आहे, ह्याचा पॉवर 1 आहे, हायेस्ट पॉवर किती झाला, 2, तर या पॉलिनॉमियलची डिग्री असेल 2. तर मग डिपेंडिंग अपॉन डिग्री फर्स्ट आहे लिनियर पॉलिनॉमियल. तर लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय की ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते, एक असते, त्याला काय म्हणायचं, लिनियर पॉलिनॉमियल. जसं की फॉर एक्झाम्पल 3x + 4, याचा पॉवर किती आहे, 1 आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, लिनियर पॉलिनॉमियल. तर दोन असेल तर काय, तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे x² + 3x + 4. सो हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पॉलिनॉमियल किती आहे, 2 आहे. किती आहे, 2 आहे, त्याला काय म्हणायचं, क्वाड्रॅटिक. आणि तिसरा आहे क्यूबिक. क्यूबिक म्हणजे काय, x³ + 2x² + x + 4. त्याच्यामध्ये टर्मची काय घेणं देणं आपल्याला, टर्म किती असो, फक्त डिग्रीवर आपल्याला बघायचं, डिग्री किती आला पाहिजे, 3, हायेस्ट पॉवर किती आहे, 3, तर ह्याला काय म्हणायचं, क्यूबिक पॉलिनॉमियल. तर हे झालं types of polynomials depending upon number of terms and depending upon degree.